या हिता जो असे जागता किंवा असे जो जागता, धन्य माता धन्य पिता तयाचिया, अथवा तयाचिये कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। योऽन्त प्रविश्य मवाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यौंच हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पंढरीचा देवराया, श्री ज्ञानेश भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। यत्र ज्ञान विराग भक्ति सहितं, नैष्कर्म्यमाविष्कृतं, तत्शृण्वन् प्रपठनं, भक्त्या विमुच्यते नरः। बसलेल्या सर्वांनी माझ्या सोबत म्हणा, बसलेल्यांनी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर् तस्मै श्री। एवढ्या हळू का म्हणता हो? तुमच्या पप्पाने गणपती नाही का आणला? मग जरा जोरात म्हणा। हां, तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले। म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा, मस्तक हे पायावरी। राहू निरंतरी संतांच्या, हे निळोबाऱ्यांचं आहे। जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी, राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहि दीजिए, श्री वृंदावन को वास। अपरंपार है शक्ती तेहारी, त्यांना अर्धच म्हटलं आपण पूर्ण म्हणू।
लक्षात येईल तुमच्या. अपरंपार है शक्ति तेहारी, तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी. ऐका. राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार पवन सुत बिनती बारंबार. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक, कारण कारण करुणावरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार, श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप, अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तद्वत ज्यांच्या येण्याने या संपूर्ण प्रांताला पारमार्थिक वैभवत्व प्राप्त झालं, ते पंचक्रोशीतील सर्व भगवदनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित सर्व वयोनिधी वारकऱ्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून, भगवत स्वरूप श्रोत्यांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग आता इथं बसलेल्या कोणाच्याच पाठ नाही असा इथं व्यक्तीच नाही, आणि ज्याचा पाठ नसल त्याने घरी जायचं, चाळणीत पाणी घ्यायचं, काय जीव द्यायचं नाही, असं काही करू नका. पण वारकरी संप्रदायाशी ज्याचा ज्याचा जवळून संबंध आला त्या त्या प्रत्येकाचा हा अभंग पाठ आहे असं गृहीत धरतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे निघतो. वेळ कमी आहे. वक्ता म्हटलं की शास्त्राने वक्त्याला 40 भागामध्ये बोलायला सांगितलं. हे वक्त्याला जगात कुठलंही व्यासपीठ असू द्या त्याला व्यासपीठच म्हणतात. मग ते राजकीय असू द्या, मग ते पारमार्थिक असू द्या, मग ते सामाजिक असू द्या, प्रत्येक पीठाला नाव आहे त्याला व्यासपीठ म्हटलं जातं. कारण इंग्रजी शास्त्रातील बायबल नावाच्या ग्रंथावर त्या तत्ववेत्याने म्हटलेलं आहे, या पीठाला व्यासपीठ का म्हणतात, कारण जगाच्या पाठीवरचे गुरु ऑफ गुरुज म्हणजे जगातले पहिले गुरु कोण असतील तर ते व्यास महाराज आहेत. म्हणून या पीठाचंच नाव व्यासपीठ, व्यासोचिष्ट जगत्रय. इथं जो जो बोलेल ते व्यासांचं उच्चिष्ट असल्यामुळे या व्यासपीठाला व्यासपीठ असं म्हणतात. या व्यासपीठावरून काही बोलायला चालत नाही सज्जनांनो. मोठी गंमत आहे. संप्रदायातल्या व्यक्तींनी अथवा जबाबदार व्यक्तींनी या व्यासपीठावरून काही शब्द फेकावेत आणि नंतर माफी मागावी, एवढ्या कमी दर्जाचं हे पीठ नाहीये. पहिल्यांदा बोलत असताना संयमित बोललं पाहिजे. ज्या वक्त्याला संयम नसेल समजून जावं शास्त्र त्याला वक्ताच मानत नाही. म्हणून म्हटलंय वक्ता दशसहस्रेषु. 10,000 वक्ते असतील तर त्यामधला एखादाच वक्ता असतो, बाकीचे पंक्ती पठाण असतात.
म्हणायला वक्ते आहेत म्हणून शास्त्राने सुद्धा वक्त्याला बोलत असताना काही दंडक दिलेली आहे. तर काय आप्पा महाराज ते एक प्रमाण येते भाऊ. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊनी येईल. कीर्तनकार आपली पळवाट काढण्यासाठी हे वाक्य श्रोत्यांकडे लावतात की कीर्तनात श्रोत्यांनी जर बडबड केली तर तो बेडूक होऊन जन्माला येईल. पण तुकोबरांनी हे वाक्य वक्त्याला म्हटले, शास्त्राविरहित जो बडबड करेल कीर्तनी तो बेडूक होऊन जन्मा येईल. एवढं सामान्य हे शास्त्र नाहीये. याला कळण्यासाठी वारकरी अंतकरण असावं तर हे कळेल. विठाला उगे महाराज एवढं सामान्य व्यासपीठ नाहीये. हे व्यासपीठ मोठ्यांचं आहे. भगवान भोलेनाथ जर याचे आदि उपासक असतील तर ते हे व्यासपीठ मोठ्यांचं आहे. म्हणून वक्त्याने बोलत असताना 40 भागामध्ये बोलावं. आता वक्ता सुरुवातीलाच आई माझी गेले हे असे निघाले. काही काही बहादर म्हणतात मला असं वाटतं, मला तसं वाटतं. गुरुवर्य जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक निकम बाबा ज्या वेळेस ज्ञानोबारायांच्या आळंदीला विनामंडपामध्ये कीर्तन करत होते बर का भाऊ, त्यावेळेस एक वाक्य गेलं मुखातून, मला असं वाटतं. मामासाहेब म्हटले निकमबुवा तुम्हाला काय वाटतं ते सांगू नका, ज्ञानोबारायांना काय वाटतं ते सांगा. इथं आपल्या वाटण्याला किंमत नाही. वक्ते बाबा म्हणायचे ए पेंद्या. वक्ते बाबा नाव ऐकून असाल. माझे गुरुनाम गुरु धर्माचार्य निष्ठावंत वारकरी धर्माचार्य हरिभक्त प्राण सर्वदर्शनाचार्य वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे आपल्या वाटण्याला इथं किंमत नाही, इथं संत प्रामाण्याला किंमत आहे. 40 भागामध्ये वक्त्यांनी बोलावं. नाही वेळ मिळाला 40 भागामध्ये बोलायला, अशी वेळेचे काही आता हे दृष्ट घड्याळ थांबत नाही. हे नाही वेळ बोलायला तर त्याने 4 भागामध्ये बोलावं. पहिला प्रतिज्ञा करावी, दुसरं परिहार द्यावा, तिसरं उपोद्घात द्यावा, प्रस्तावना परिहार द्यावा, विशदीकरण करावं आणि प्रस्तावना करावी. आता प्रतिज्ञा म्हणजे काय? सेवेकरता निवडलेल्या अभंगाची एका वाक्यात उल्लेख करून जाणे याला प्रतिज्ञा म्हणतात. दुसरा विषय आहे परिहार, त्याला शास्त्राने उपोद्घात असंही म्हटलेलं आहे. उपोद्घात म्हणजे परिहार. यत् कार्यम भवन वा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणम यत् प्रतिपादनम तद उपोद्घातत्वम अथवा परिहारत्वम. जे कार्य वर्तमान दिसते त्या कार्याच्या कारणाविषयी बोलणं याला उपोद्घात, तुमच्या आमच्या भाषेत परिहार म्हणतात. हा परिहार द्यावा लागतो का? काही म्हणतील एखाद्याचं वर्णन कीर्तनात करू नये, असेही काही म्हणणारे लोक आहेत. आता 2 अंगाचं आहे, ज्याचं त्याचं सुरू आहे. कोणी म्हणतो घ्या, कोणी म्हणतो घेऊ नका, असं सुरू आहे संप्रदायात. कोणाचं भांडवल घेऊ नका याच्यावरच 1 तास चालला, कोणाचं घ्या म्हणण्यात याच्यावरच 1 तास चालला. पण परिहार या शब्दाचा अर्थ दोघांना परिहार द्यावा लागत नाही, तो तुम्हा आम्हाला द्यावा लागतो. विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. संतांना आणि देवाला परिहार द्यावा लागत नाही, तो तुम्हा आमच्यासारख्या सामान्य जीवांना द्यावा लागतो. हे कार्य वर्तमान घडतंय. आदरणीय कैलासवासी गणपतरावजी सुंदरराव मुसळे अण्णा यांच्या या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांचा संपूर्ण परिवार, आदरणीय श्रीहरी सुंदररावजी मुसळे, बालासाहेब सुंदररावजी मुसळे, जानकीराम सुंदररावजी मुसळे, उत्तम सुंदररावजी मुसळे, वैजनाथ गणपतराव मुसळे आणि आमचे ॲडव्होकेट साहेब जगन्नाथजी गणपतराव मुसळे यांच्या या संपूर्ण मुसळे परिवाराकडून सुरू असणारा हा नामयज्ञ. या नामयज्ञामध्ये ज्यांच्या मुखातून तुम्ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असणाऱ्या श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात ते आदरणीय भूदेव हरिभक्तपरायण बाळू महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून तुम्ही भागवत कथा श्रवण करत आहात. आणि ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग लोक म्हणतील सहज आहे, आपुलिया हिता आहे, कुठंतरी कीर्तन मालिकेतून पाठ करून आलेला आहे, कुठंतरी एखाद्या कॅसेटीतलं त्याने कीर्तन ऐकलेलं आहे आणि असं अभंगावर हा बोलणार आहे. पण नाही, मुळात
गुरुवर्य तात्या म्हणजे माझे गुरुजी गुरुवर्य युवक मित्र संतवीर गुरुवर्य बंडा तात्या महाराज कराडकर माझे गुरुजी नेहमी म्हणतात की श्रोत्यांना परिचयाचा नसणारा अभंग जर सेवेकरता घेतला तर अभंगावर काय बोललं आणि कदाचित कीर्तनाला ती पळवाट असेल कीर्तनकाराला, पण श्रोत्यांच्या पाठांतरातला अभंग जर कीर्तनाला घेतला तर तो श्रोत्यांच्या सहज गडी उतरवतो आणि त्याला चिंतन असं सहज प्राप्त होतं. म्हणून तात्या म्हटले बोलत असताना नाथ महाराजांच्या हरिपाठातील, बोलत असताना ज्ञानोबारांच्या हरिपाठातील, बोलत असताना काकड्यातील एखादा अभंग घ्यावा. पण तसा जरी हा अभंग नसला तरी हा अभंग सर्व परिचित आहे. जरी सर्व परिचित नसला तरी सर्वांच्या कानावरून गेलेला निदान हा अभंग आहे असा तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगाची पूर्वपीठिका काय आहे? हा अभंग निवडण्याचे माझे चारही चरण आजच्या समर्पक याच कारणाकरता आहेत. जो आपल्या हिताविषयी जागता आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. हित काय हे आपल्याला पाहायचंय आणि कीर्तन संपवायचंय. या हिताच्या संबंधित विचार आहे. जो आपल्या हिताविषयी जागता आहेत असे जे कुडी कन्या आणि पुत्र आहेत त्याचा हरिक देवाला वाटतो. तुकोबाराय म्हणतात अशांची मला सेवा घडावी, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. यातले 4 मुद्दे महत्वाचे घ्या. तुकोबारायांसारखे विरक्ते महात्मे म्हणतात मला त्यांची सेवा घडावी. तुकोबाराय म्हणतात जे आपल्या हिताविषयी जागतायत त्याचे माता पिता धन्य आहेत, त्याचा हरिक देवाला वाटतो. नेमका हा साधक करतो तरी काय की तुकोबारायांसारखे महात्मे म्हणतात मला याची सेवा घडावी. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जो गीता आदि भागवत रूपी ग्रंथाचं स्मरण करतो आणि भगवंताच्या स्मरणात सतत विरत राहतो अशाची सेवा तुकोबाराय मला घडावी असं म्हणत असतील तर तुकोबारायांनी ज्यांच्या पाया पडाव्या त्या अधिकाराच्या व्यक्तीचा हा अभंग आहे. विठ्ठल आदरणीय अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा आहे. काय आहे? हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आल्यानंतर ज्याला आपल्या हिंदू संस्कृतीने 16 संस्कार 16 सोहळे म्हटलेले आहे. यातले आप्पामधले कोणाचे 14 होतील न होतील मला माहिती नाही. 2 ठरलेलेच आहेत. एक आहे जन्माचा सोहळा आणि एक आहे मृत्यूचा सोहळा. ज्ञानोबारांची भाषा ऐका, गोड आहे. आता जसं इकडे पांगरी गाव आहे, तिकडे इंजे गाव आहे, खाली आपलं तळेगाव आहे. प्रत्येक गावामध्ये वर्षाचे काहीतरी उत्सव काहीतरी सोहळे ठरलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात त्या गावात जन्माला आलेल्या त्या व्यक्तीला त्या गावातले उत्सव आणि सोहळे नाकारता येत नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात देह नावाच्या गावाला आल्यानंतर 2 सोहळे नाकारता येत नाहीत. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नान म्हणू नये धनंजयाची या परी. कीर्तन काय ऐकायचं सांगू? आपला एक सोहळा झालाय आणि दुसरा सोहळा होणार आहे हे लक्षात घेऊनच कीर्तन ऐकवा. मोठी गंमत आहे. वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवरचा क्रांतदर्शी विचाराचा संप्रदाय. तुम्ही म्हणाल महाराज कसं? जगाच्या पाठीवर गुलाबराव बाबा माधानकर ज्ञानेश कन्या ज्यांनी ज्ञानोबारायांची प्रतिमा आपल्याला दिली ते गुलाबराव बाबा म्हणतात मला वैयक्तिक वारकरी संप्रदाय का आवडतो माहित आहे? कारण क्रांतदर्शी विचाराचा वारकरी संप्रदाय. ऐका, जन्माचा सोहळा, विवाह सोहळा, मौजी बंधन सोहळा अथवा अन्नप्राशन विधी सोहळा असे अनेक 15 सोहळे, 15 घटनेला सोहळा म्हणणं हे जरा संयुक्तिक आहे. आनंददायी घटनेला सोहळा म्हणणं जरा संयुक्तिक आहे, पण मरण्याला सुद्धा सोहळा म्हणावं हे धाडस फक्त वारकरी संप्रदायच करू शकतो. म्हणून क्रांतदर्शी विचाराचा वारकरी संप्रदाय मी असं म्हणतो. देव प्रमाण तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा
सोहळ्याला सुद्धा, मरणाला सुद्धा सोहळा म्हणण्याचं सामर्थ्य वारकरी संप्रदाय करतो. चला 18व्या अध्यायात. आता ह्या ओव्यान, ही प्रमाणन, हे अध्याय जवळजवळ 80% ऐकायला मिळत नाही. गुरुवर्य महाराज म्हणतात 18व्या अध्यायात चला. भगवान गोपालकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली, व्यास कृपेने ती संजयाला दिसत होतं कुरुक्षेत्रावरचं युद्ध. गीता ऐकायला संजय सुद्धा होता. संजय ती गीता धृतराष्ट्राला सांगत होता. धृतेन मोहितः यः सह राष्ट्र स धृतराष्ट्र. धृतराष्ट्र शब्दाचा अर्थ काय? धृतराष्ट्र आता कोण नाही हो. धृतेन मोहितः यः सह राष्ट्र सह धृतराष्ट्र. धृतराष्ट्र कोणाला म्हणतात? धृताने म्हणजे कपटाने दुसऱ्याची जमीन बळकावणे, याला धृतराष्ट्र म्हणतात. आता कोण कोण आहे ते तुम्ही बघू. म्हणजे असे धृतराष्ट्र, आता ज्याच्या शेजारी ज्याचा बांध आहे त्याला कळेल कोण धृतराष्ट्र आहे. चला, नाही का कोसला कुठे धृतेन मोहितः राष्ट्र धृतराष्ट्र गेला. धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न केला. संजय, आता ते संजय सांगत होता, ते भगवंताने सांगितलं पश्चिमाम पार्थ सहस्रशा, काय ते अनेक अनेक प्रकारचं वर्णन. ते 28 अध्याय ते गोपालकृष्णाने अर्जुनाला सांगितले. पण हे ऐकत नव्हता धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला हे ऐकावं वाटत नाही. धृतराष्ट्र म्हणतो, महाराज कीर्तन असं झणझणीत झालं. आमटी आहे का झणझणीत व्हायला? ते संजयाला धृतराष्ट्र म्हणतो, संजया, हे ज्ञान मला सांगू नको, मला फक्त एक सांग, या कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये मरणार कोण आहे आणि जिवंत कोण राहणार आहे? संजय म्हणतो, महाराज, यात मरणार कोण आहे, जिवंत कोण राहणार आहे असं जर मला माहिती असतं तर मी बागेश्वर धामला नसतो. आता कितपत खरं आहे ती खिल्ली उठवायला मी नाही. मातुले ज्योतिष कैसे, संजयाचे शब्द आहेत. मी काही ज्योतिषी आहे? मरणार कोण आहे, जिवंत कोण राहणार आहे हे कळण्यासाठी मी काही ज्योतिषी आहे? महाराज, यात मला मरणार कोण आहे, जिवंत कोण राहणार आहे माहिती नाही. असं माहित असतं तर मी ज्योतिषी असतो. बर, पण मी तुम्हाला महाराज यात एक सांगू शकतो. काय? यात जिवंत कोण राहणार आहे मी तुम्हाला तेवढं सांगू शकतो. धृतराष्ट्राची उत्कंठा झाली. सांग 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 संजया, यात जिवंत कोण राहणार आहे? संजय म्हटला, महाराज, यात ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे. दृष्टांत संपला. तसंच आहे, ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे. गुरुवर्य तात्या एक वाक्य नेहमी बोलतात, सृष्टीचा असा नियम आहे, ज्याचं संपलं त्याला थांबता येत नाही, आणि ज्याचं उरलं, किती म्हटले घरी राहा कीर्तनाला येऊ नका, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. कोरोनाच्या काळात दवाखान्यात गेली, घरी राहिलेली जगली. ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, आणि ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. एक व्यक्ती कर्जबाजारी झाला माझ्यासारखा. आत्महत्या करायची ठरवलं. पण आत्महत्या कशी करायची म्हणून त्याने ते क्राईमचे ते पुस्तक वेगवेगळे आणले. त्याच्या पुढे पहिला नियम आला, आत्महत्या करण्याचा पहिला उपाय. माझी भाषा कळते का? आत्महत्या करण्याचा पहिला उपाय म्हणे काय? विष घेऊन मरायचं. पण परत त्याच्या लक्षात आलं, आपण घेतलेलं विष जर भेसळयुक्त असेल तर, म्हणजे आता विषातही भेसळ असते. कृषी केंद्रावाले बघा, त्यात जर भेसळ असते, त्याच्यातून जर आपण वाचलो तर अंगात येणाऱ्या नळ्या वेगवेगळ्याच. परत त्याने विचार केला, बदलायचा. दुसरा उपाय काय? शरीर जाळून घ्यायचं, रॉकेल ओतायचं, काडी पेटी लावायची, जळून मरायचं. परत त्याच्या डोक्यात विचार आला, आपण जर 40% भाजलो लोकांनी आपल्याला वाचवलं, होणारा दाह किती मोठा आहे.
मग परत त्याच्या डोक्यात विचार आला, आपण एखाद्या झाडाला फास लावायचा, गळफास लावून मरून जायचं. पण परत त्याच्या डोक्यात विचार आला, आपलं वजन 110 किलो आहे. पुढचं बघा तुम्ही काय, जर फांदी तुटली ना आपलं जर काही हास्य झालं तर कसं करायचं म्हणे. परत मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्या गावाजवळून एक ट्रेन जाते, रेल्वेची पटरी आपल्या गावाजवळून जाते, आपण असं करायचं, आपण त्या रेल्वे काय हे बघा कसं आहे. बरीच लोक म्हणतात आत्महत्या करणारी लोक भित्री असतात, पण मी असं म्हणतो आत्महत्या करणारी लोक भित्री नसतात. कारण बरीच लोक विहिरीपर्यंत गेलेली परत येताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आत्महत्या करणं सामान्य व्यक्तीचं काम नाही, आत्महत्या करण्यासाठी सुद्धा धाडस लागतं. परत विचार त्याने केला, आता काय करावं. म्हणून रेल्वे स्टेशनवरून जसा ओव्हरफ्लाय गेला तुमच्या परळीला, तसा एक ओव्हरफ्लाय एका मेन रोडच्या खालून निघाला. आणि त्याने विचार केला, सकाळी 7 वाजता आपण त्या फ्लायवर उभं राहायचं, वरून 7 वाजता वाहनं नसतात, उडी टाकायची, रोडवर पडायचं, सडकेवर पडल्यानंतर आपल्या शरीराची विच्छेदना होईल, आपण गतप्राण होऊ, आपल्याला काहीच वाचवण्याची आपली शक्यता नसेल. त्याने विचार केला, बरोबर 7 वाजता तो त्या पुलावर गेला. किती वाजता? बरोबर 7 वाजता तो त्या पुलावर गेला. पुलावर गेल्यानंतर त्या पुलावर उभा राहिल्यानंतर एक व्यक्ती, भाजीपाल्याचा व्यवसाय करणारा, कुठेतरी मंडईतून भाजी घेतणारा, एक रिटेल व्यापाऱ्याकडून त्याने छोटी छोटी भाजी विकण्यासाठी असं भाजीची एक पाटी, म्हणजे काय टोपलं बिपलं असं काय, त्याने पाटी घेतल्यानंतर त्या पाटीत भाजी घेतली. 6:30ला भाजी खरेदी केली आणि डोक्यावर ती पाटी घेऊन निघाला. तो बरोबर 7 वाजता त्या पुलाच्या खाली आला. हा 7 वाजतावर, तो 7 वाजता. त्याने 7 वाजता वरून उडी मारायची का? वरून 7 वाजता उडी मारली. हा बरोबर 7 वाजता पाटी घेऊन बरोबर तो याच्या पाठीत पडला. तुम्ही ऐकलंय नेहमी, मेला नाही, तो बरोबर पाटीत पडला आणि वाचला. बघता काय हो, भाजीपाल्यावाला मेला. ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, उरलं त्याला जाता येत नाही. पुराणातला दाखला आहे, सांगून मी सहज अभंगाकडे निघतो. याच अनुषंगाने अभंगात जातो. आता एकदा गरुडाची आई आजारी पडली. मग गरुडाने आपल्या आईची ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या आईला एका व्यवस्थित ठिकाणी एका सेवकाच्या देखराणीत ठेवलं आणि भगवान महाविष्णूच्या सेवेसाठी गरुड फडत्कार करून निघून गेला. संध्याकाळी दररोज गरुड घरी यायचा, आपल्या आईला तब्येत विचारायचा. आई म्हणायची, गरुडा मला कालपेक्षा जरा बरं वाटतं, माझी आज तब्येत व्यवस्थित आहे. गरुडाला तो बरं वाटायचं. गरुड दररोज घरी भगवंताची सेवा झाली की संध्याकाळच्या वेळेला यायचा, आईच्या पायाजवळ बसायचा. महाराज, या म्हाताऱ्या लोकांना तुमची करोडो रुपयाची इस्टेट, करोडो रुपयाची दवा औषधी लागत नाही, फक्त संध्याकाळच्या वेळेला कुठूनही थकून भागून आल्यानंतर एकदा त्यांच्या खाटेच्या जवळ, त्यांच्या पायाजवळ बसा आणि त्यांच्या पायाला हात लावा आणि एवढंच म्हणा, बाबा तुमची तब्येत कशी आहे, तुमची तब्येत कशी आहे. हे एक वाक्य म्हाताऱ्या व्यक्तींची, लाख रुपयाची तुमची औषध जे काम करत नाही ते तुमचं एक वाक्य काम करून जातं. गरुड आपल्या आईच्या पायाजवळ बसला आणि आईचे पाय चेपत 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 आईला म्हणायला लागला, आई बरं वाटते का? गरुडा मला आज बरं वाटतं, बरं आज मी एक भाकर खाल्ली. वा, तो गरुडाला बरं वाटायचं. गरुड यायचा, गरुड परत आला, आई आज झालं ना, व्यवस्थित आहे ना? गरुडा मला बरं वाटतं. गरुडा पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय आई? आज ना मला भेटायला कैलासावरून भोलेनाथ आले होते. कोणी आजारी पडलं की पाहुणे रावणे भेटायला येतात. आता गरुडच काय सामान्य व्यक्ती आहे का? भगवंताला आपल्या खांद्यावर वाहन नेणारा गरुड, भक्तामध्ये ज्याच्या यादीत भक्ताचं नाव आहे असा गरुड. त्या गरुडाला बरं वाटायचं. वा, कैलासावरून भोलेनाथ माझ्या आईला बघायला आले होते. तो गरुडाला छान वाटायचं. गरुड निघायचा. परत गरुड संध्याकाळी आला. गरुडा, अरे आज तुझा मित्र आला होता हनुमंत. तो गरुडाला बरं वाटायचं. दररोज 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 आपल्या आईला कोणीतरी भेटायला येते. एक दिवस गरुड घरी आला. गरुडाने हातपाय धुतले, आपल्या आईच्या शेजारी बसला आणि बसल्यानंतर गरुडाने आपल्या आईला विचारलं, आई आज कोण आलं होतं? संपवतो. आज कोण आलं होतं? त्यावेळेस गरुडाची आई म्हटली, गरुडा आज ना
मला भेटायला यम आला होता. यम यम म्हटलं की गरुडाची 32ची छाती 39ची झाली. गरुडाला धाड 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 छाती करायला लागली. गरुड म्हणायला लागला, आता यमाला आपलं घर दिसलं. ज्या अर्थी यमाला आपलं घर दिसलं, आता आईला इथं ठेवून चालणार नाही. गरुडाने आपल्या आईला खांद्यावर घेतलं, हिमालयाच्या दाट गुफेत गेला. एवढ्या दाट गुफेत गेला जिथं कोणी प्राणी सुद्धा नाही, जिथं हवा सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म आहे, त्या ठिकाणी गरुड निघाला. आता आपल्या आईची शुश्रूषा आपणच करायची म्हणून गरुडाने आपल्या आईला खांद्यावर घेतलं आणि एका घनदाट गुफेत घेऊन गरुड आपल्या आईला गेला. गरुड आईला त्या एका आसनावर ठेवणार तेवढ्यात तिथं हे महाराज तयारच होते. यम महाराज जरी यमा तुम्ही इकडे कसे? गरुडा, अरे तू तर माझं काम सोपं केलं. तुझ्या आईचं मरणच इथे होतं. मरण चुकवता येत नाही कोणालाच नाही महाराज. ते सावित्री सारखी एखादी भगवत भक्त असावी लागते, सामर्थ्य पातिवृत्तेचं असं लागतं तरच मरण चुकतं. पण एक बोलू, जीवन जीवन म्हणजे काय आहे तर मरण आणि जन्म यातला मधला जो दुवा आहे त्याला जीवन म्हणतात. हे जीवन जगत असताना मरण जरी अटळ आहे तरी सुद्धा जगायचं याच्या करता की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमशी. याचा अर्थ वेगळा घेऊ नका. या प्रमाणाचा अर्थ परत आपल्याला कळाला नाही. मरणेची सरे, एका मरणात पुढचं मरण संपलं पाहिजे. खरं तर मनुष्याला मुळात मरणाचं दुःख नाही हो. खरं तर सर्व दुःखाला कारण काय असेल तर हा जन्म आहे. जन्मच नसता तर ठेच लागायचं दुःख नाही. जन्मच नसता तर सुनेनं मला अद्वा तद्वा बोलली याचं दुःख नाही. जन्मच नसता तर माझ्यावर कर्ज आहे याचं दुःख नाही. आपल्याला मरण चुकवायचं नाही, आपल्याला जन्म चुकवायचा आहे, नाही का? मन हे सेवंती नेऊ भगवंती, पुनरपि संस्कृती पुनरपि संस्कृती येणे नाही येणे नाही. मन हा मुगरा अर्पुनीश्वरा. मरण जन्म संपवता आला पाहिजे त्यासाठी कर्म करावं. कसं करावं? कर्म म्हणजे पांढरे पांढरे कपडे घातल्याने यानेच कर्म चांगलं होतं असं नाही. आता जास्त खाली बोलत नाही. ये जरूरी नहीं कि हर दिन इंसान मंदिर जाए. आता म्हणे महाराष्ट्रातलं कीर्तन शेरो शायरी शिवाय पूर्ण होत नाही म्हणून बोलतो. ये जरूरी नहीं कि हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. मनुष्य जिथं गेला तिथं मंदिराचं वातावरण निर्माण व्हावं असं कर्म झालं. ते कर्म कसं आहे काय आहे ते आपल्याला कळालं तर आपलं जीवन चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं? संतांचं जीवन तुमच्या आमच्या सारखंच आहे. आता तुकोबारांचं चरित्र सांगायला मला वेळ नाही, पण कर्म करत असताना त्या कर्मात आपलं हित कशात आहे हे कळायला पाहिजे. आपण हित ज्यात शोधतोय मुळात त्यात आपलं हित नाहीये. हित महाराज एका घटनेने मनुष्य हितापासून दूर जातो. धरिली लाज सांडिले हित. लाज जर धरली तर आपण हित सांडतो. कीर्तनात नाचायची लाज वाटू नये. कीर्तनात लोकांना नाही आवडलं पण प्रमाण बाह्य बोलायची लाज वाटावी, प्रमाणात बोलायची लाज वाटू नये. धरिली लाज सांडिले हित. लाज कशाची? कीर्तन चांगलं नाही झालं तर हे काय म्हणतील याची लाज. मग हित सांडून बसाल म्हणून ऐका, हित कळालं पाहिजे. जो आपल्या हिताविषयी जागता आहेत त्याचे माता पिता धन्य आहेत असा त्याचा अर्थ आहे. पण मुळात हित अनेकांना कळालं नाही. आता कोणाला कळलं नाही? आपण हित कशात समजतो सांगू?
तसं तर आता व्यवहारात बोलायचं झालं तर मायबापाशिवाय हित कोणालाच माहीत नाही. जगाने किती प्रेम करू द्या, जग किती म्हणू द्या, तुमचं आमच्यावर प्रेम आहे, लेकुराचे हित, असे अनेक प्रमाण आहेत. प्रमाणाशिवाय नाही आहे. हित बापाचं मुलाच्या बाबतीत हित असतं, लेकुराचे हित, असे अनेक प्रमाणं आहेत. आपलं हित जगाला कळत नाही महाराज. जगाचं प्रेम आपल्यावर कुठपर्यंत, ते इंदुरीकर बाबा तर नेहमी बोलतात. आता सांगू का, इंदुरीकरांचंच वाक्य आहे, बोलू का. इंदुरीकर महाराज म्हणतात, आताची जी लोक म्हणतात बाबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे, बाबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे, बाबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे. इंदुरीकर महाराज म्हणतात, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता तोंडावर गोड बोलतात. हे आता आम्ही दररोज कीर्तनाला गेलो की आम्हाला ते अनुभव आलाय. कीर्तनाला गेलो की ती काही खुशामती कराय, बाबा बाबा हे बाबा, ते बळजबरीचं हास्य, बळजबरीची नम्रता चेहऱ्यावर, बाबा बाबा हे विनाकारण असणारी लोक आहेत महाराज. या जगाच्या पाठीवर कोणाचंच प्रेम कोणावर नाही, कोणाचं हित कोणाला नाही. जग आपला द्वेष करतं का नाही? जगाचं प्रेम आपल्यावर कुठपर्यंत आहे माहिती आहे? प्रेमानंतर जग एक अवस्थेवर येतं जे आपला द्वेष करायला लागतो, तिरस्कार करायला लागतो, मत्सर करायला लागतो. पण जग आपला तिरस्कार, जग आपला द्वेष, जग आपला मत्सर का करतं माहिती आहे? आपण त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून. आपला द्वेष जग करतं याला कारण आपलं वाईट वागणं नाही, आपण त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून. जोपर्यंत आपण जगाच्या मनासारखे वागतो तोपर्यंत जग आपल्यावर प्रेम करतं, नंतर आपला मत्सर करायला लागतं. पण संत आणि आईबाप सोडले तर जगाच्या पाठीवर आपला निर्हेतुकी आपलं हित पाहणारं या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. बरीच प्रमाणं माझ्यावर आहेत. आता प्रेम 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 या प्रेमाचा विचार तर फार पलीकडे गेला. ते राष्ट्रीय प्रवक्ते श्री गुरु मुरारी बापू रामायणाचार्य एक पद नेहमी म्हणतात, म्हणतोच आता ते सुंदर पद आहे. कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, नाते है नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. ज्याला अंतकरण नसेल त्याला कळेल. ऐका. तेरा अपना तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. काही सत्तेच्या हवेत, काही संपत्तीच्या हवेत, काही विद्वत्तेच्या हवेत, काही आवाजाच्या हवेत, काही हाताच्या हवेत. हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो की अरे बाबा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या. हे जगाचं प्रेम कसं आहे? सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडेंगे. मला भावलेलं यातलं शेवटचं वाक्य, ज्याला भाव कळेल त्याला कळेल. हो, ही लोक देवाला सोडत नाही, तुम्हा आम्हाला कुठून सोडतील? देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा. आता संत प्रमाण देऊ का? बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणा
नाही कुणाचे कुणी हा जवळ चाले मोठा धंदा ऐका एक प्रमाण आहे संत माय बाप कृपावंत संतांना उपमा द्यायला काही वेगळ्या जगात गोष्टी नव्हत्या तू म्हणू शकले असते संत तुम्ही संत मामा मामी कृपा तुम्ही संत काका काकू कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपा तसं तर संतांना जगात उपमा देताच येत नाही चला तुम्ही पसायदानाकडे आता विश्वात्मके देवे ने वाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे पसायदाने जे खळांची व्यंकटी सांडो जया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवा दुरितांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी वर्षत सकळ मंगडी ईश्वर निष्ठांची मांदी आडी अनवर्त भूमंडळी भेटतू भूता संत कसे आहेत चला कल्पतरूंचे आरव संतांना उपमा देण्यासाठी ऍडजस्टमेंट करावी लागते चला कल्पतरूचे आरव संत कसे आहेत कल्पतरू सारखे आहेत म्हणजे कल्पतरू सारखे आहेत पण कल्पतरू नाहीत कल्पतरूचे आरव म्हणजे कल्पतरूचे बगीचे आता कल्पतरू काय करतो जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी आपण कल्पतरूच्या झाडाखाली काय कल्पतरू तळवटी जो कोणी बसला काय येऊने त्याला सांगा जोजी कल्पतरूच्या वृक्षाखाली जो बसला त्याला कल्पना केलेलीच मिळते आता ते जुने कीर्तनकार आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी दृष्टांत नावाचा शब्द प्रमाणासहित आणला प्रमाणाविरहित दृष्टांत दिला नाही असे वंदनीय हरिभक्त परायण वारकरी रत्न स्वर्गवासी बाबासाहेब महाराज इंगळे एक दृष्टांत कल्पतरूसाठी नेहमी सांगायचे कल्पतरूच्या वृक्षाखाली एक मोडी विक्या आल्यानंतर बसला थंडगार ती जागा बसल्यानंतर त्याच्या लक्षात आलं महाराज काय थंडगार सावली आहे वा 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 इथं जर आपल्याला पाणी असतं तर लगेच माठ आला माठ कशाला बिस्लेरी आली त्याने बिस्लेरी घेतल्यानंतर त्याने विचार केला इथं जर आपल्याला जेवायला आलं असतं तर चांगलं पंचपक्वान्नाचं ताट असतं तर पंचपक्वान्नाचं ताटही आलं तो पंचपक्वान्न जेवला सुद्धा त्याला वाटलं झोपायला इथं नरम बिछाना असता तर तो वारकरी नव्हता कारण वारकरी बिछाना मागत नाही वारकरी वळकटी मागतो बिछाना असता इथं तर नरम बिछाना आला तो कॉट आला त्याच्यावर झोपल्यानंतर त्याने गाढ त्याची 2 तास झोप झाली मोडी त्या झाडाच्या बुंद्याशीच लावलेली मुडी सरपणाची मुडी तिथेच लावलेली आहे आणि लावल्यानंतर झोपेतून 2 तासानंतर उठला मग त्याच्या लक्षात आलं मग त्याच्या कीर्तन झाल्यावर लक्षात आलं हा अभंग गाथ्यातच नव्हता 2 तासानंतर लक्षात आलं पाणी मागितलं आलं जेवण मागितलं आलं गादी मागितली आली झोप आली इथं भूत तर नसेल ना भूतही आलं आता मला हे खाऊन तर टाकलं खाऊनही टाकलं संपला कल्पतरूच्या झाडाखाली इच्छा करू कल्पतरू खाली फळे येती मागुतली फळे येती मागुतली फळे येती मागुतली कल्पतरू खाली फळे येती मागितली फळे येती मागितली फळे येती हरी कल्पतरू खाली फळे येती मागुतली फळे येती मागुतली फळे येती मागुतली कल्पतरू खाली फळे येती मागुतली
बाकीच्या उपमा देत असताना ऍडजस्टमेंट करावी लागते. म्हटलं चला कल्पतरूचे आरव, कल्पतरूचा बगीचा संत आहेत, म्हणजे संतांच्या सावलीत आपण गेलो तर इच्छा केलेली मिळते. पण हे पूर्णत्वाला उपमा बसत नाही, म्हणून ज्ञानोबारांनी एक पहिला शब्द दिला, चला. संत कल्पतरूचे बगीचे आहेत, पण कल्पतरू वृक्ष एखाद्या व्यक्तीची कल्पना पूर्ण करण्याकरता या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जाऊ शकत नाही. त्याच्यात एक गुण कमी आहे, म्हणून एक गुण शिल्लक टाकला. चला कल्पतरूचे आरव. संत कल्पतरू आहेत, पण चालणारे कल्पतरू आहेत. चला पुढे. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी दगड चिंता केलेलं भागवतात श्लोक आहे. चिंतामणिर्लोक सुखम सुरर्दुस्वर्ग संपदम प्रयच्छती गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. प्रथम स्कंदामधला पहिलाच अध्यायातला श्लोक आहे. चिंतामणी, आपण चिंता केलेली प्रत्येक व्यक्ती वस्तू पूर्ण कर. चिंता केली, जे जे इच्छा करू चिंतामणी ते देते आपल्याला. पण का हो, चिंतामणी एक दगड आहे. चिंतामणी एक दगड आहे, पण संत जड चिंतामणी नाहीत. चेतना चिंतामणीचे गाव. चैतन्य चिंतामणी संत आहेत. दुसरा गुण, बोलते जे आर्णव पियुषांचे. संत ज्ञानाचा पियुष आहे, अथांग सागर आहेत संत. पण समुद्र अथांग जरी असला तरी त्याला बोलता येत नाही. संत बोलणारे सागर समुद्र आहेत. एक गुण टाकला. आता पुढच्या ओवीत एक एक दोष काढतात. चंद्रमे जे अलांछन. संत चंद्रासारखे शीतल आहेत, संत चंद्रासारखे प्रकाशमान आहेत. पण चंद्राला डाग आहे. पण संत चंद्रमेजे अलांछन, अलांछन असणारे संत आहेत. एक दोष काढला. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. संत सूर्य आहेत, प्रखर सूर्य आहेत संत, पण तापहीन. कोणाला पोळणारे सूर्य नाहीत, तापहीन. बाकीच्या उपमा देत असताना ऍडजस्टमेंट करावी लागते, तडजोड करावी लागते. पण ज्यावेळी संत विचार करतात की आता काय उपमा द्यावी, तुम्ही संत माय बाप कृपा, माय बापासारखा संतांना उपमा जगाच्या पाठीवर दुसरी देताच येत नाही. म्हणून हित पाहणारे जगाच्या पाठीवर आपले माय बाप आहेत. आता किती कष्ट आहेत. परत ते व्यवहारात असे पद प्रमाण लोकायला चालत नाहीत, ते पद चालतात नाही. ते रडवले पाहिजे, मग ती सनई लावली पाहिजे नाही. बऱ्याच अशा काही कविता आहेत दादा. बाप बाप काय असतो हे बोलायला माझं अंतकरण धजत नाही. वयाच्या 4थ्या वर्गात असताना बाप गमवलेला कीर्तनकार तुमच्या समोरचा आहे. बाप बाप आहे साहेब. महाराज, जगातली अनेक माणसं तुम्हाला जवळची जवळची म्हणतात. थोडी तुमची प्रसिद्धी होऊ द्या, ती लोक तुम्हाला आपोआप मागे घेतात. या जगात विचार जो अत्यंत खालचा आहे त्याचाही नाही, या जगात जो अत्यंत दरिद्री आहे याचाही जग विचार करत नाही, आणि जो फार मोठा आहे त्याचाही विचार जग करत नाही. पण जो शून्यातून 100कडे गेला याचा विचार जग करत असतं, याचा विचार जग करतं. आणि तुम्हाला सांगतो, ज्याच्या जीवनात संघर्ष आहे तोच खरा मनुष्य आहे. आयत्या पिघाटावर ते काय आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याला फार इथं महत्व नाही. तुकोबाराई म्हणतात, माझंही जीवन शून्यातून 100कडचं जीवन आहे. 10वी मध्ये 3 वेळेस फेल झालेला व्यक्ती क्रिकेट क्षेत्रातला गॉड होऊ शकतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सिनेमा थिएटरच्या समोर ब्लॅकने तिकीट विकणारा व्यक्ती सिनेमा क्षेत्रातला महाअभिनेता होऊ शकतो. अमिताभ बच्चन. कुठेतरी ज्याचा जन्म कचरा कुंडीत जो बाळ सापडला तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. तुम्ही आम्ही प्रयत्नाने काय करू शकत नाही. प्रयत्नाने आपण काहीही करू शकतो, पण नेमका आपल्याला त्या प्रयत्नात हित कळालं पाहिजे, जे फक्त संतच आपल्याला हित सांगतात. सांगू संत काय सांगतात? मार्ग काय ते, वेदे मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो, नकळेची विषय. आपल्याला संत सांगतात बाबा हे कर ते कर.
केलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल टाळ मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, शेवटी बा काळ बांधून नेईल, शेवटी बा काळ बांधून हे एका जनार्दनी आमुचे काळबा जाईल, एका जनार्दनी आमुचे काळबा जाईल, एका जनार्दनी आमुचे काळबा जाईल, एका जनार्दनी आमुचे काळबा जाईल. हे पिंगळा 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 माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोले बोलत देगा, पिंगळा माधवारी हे पिंगळा माधवारी बोली बोलत देगा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देगा, पिंगळा माधवारी. हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. हे लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, हे लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, धागड धिंगा ग, अवघा धागड धिंगा ग, अवघा धागड धिंगा ग. पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा, पिंगळा माधवारी बोली बोलत देगा, पिंगळा माधवारी बोलतो देखा. नाही काल मग दुसरा येईल. संत सांगतात आमचं हे ऐका हिताचं, हे ऐकलं ना तर आमचं काय जाणार आहे. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, कोणी म्हणेल मला काही होणार नाही. आहा आप तो गैरों की बात करते हैं. एक रसखान नावाचे उत्तरेतले संत आहेत, त्यांनी रचलेलं पद आहे. सगळ्यांना हे घर खाली करायचं आहे. आप तो गैरों की बात करते हैं. श्रीनाथला काहीतरी देऊन जातो ना. हमने तो अपने भी आजमाए हैं, लोक कांटों से बच के चलते हैं. तू किसी की ऐब को बेनकाब न कर, हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. कबीरदास जी म्हणतात, बुरा किसी को मत कहो, बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा. एक दिन ये माटी का पुतला माटी में मिल जाएगा. कबीरदास म्हणतात, एकदा मी वाईट पाहायला गेलो. बुरा देखण में गयो, बुरा देखण में गयो, बुरा मिला नहीं कोई. जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई. आपल्या आत पा तो ये जिंदगी, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पडेगा. संत म्हणतात आमचं ऐकलं नाहीये का जनार्दनी, आमचं काय जाईल. संपणार आहे शरीर बाबा, अगोदर हीच जाणून घे. आता ऐका, फार झालं व्यवहारातलं बोलणं, जरा विवेक चूडामणीकडे जाऊ. शंकराचार्यांचा ग्रंथ विवेक चूडामणी. शंकराचार्य म्हणतात या सृष्टीवरचा प्रत्येक जीव आपलं हित कशात पाहून बसला माहिती आहे, पंच विषयामध्ये. पण आचार्य लिहितात या 5 विषयामध्ये, या 5 विषयाच्या पलीकडे आपण कशात हित पाहत नाही. आचार्य लिहितात काम्यम दुःखैक बीजम क्षणलो विरसम तच्चिकीर्षन्ति मंदाहा. आपण जर विषयात हित पाहत असेल तर आपलं विषयात हित नाही. इथं सर्वच कीर्तनकार आहेत. म्हणून विवेक चूडामणीमध्ये दुसरा श्लोक आचार्यांनी टाकला. कुरंग मातंग पतंग भृंग मीनाहा हताहा पंचभिरेव पंच यस्य प्रमादी स कथम न हन्यते यस्यैव ते पंचभिरेव पंच. ज्या 5 पंच विषयाने पंच प्राण्यांचा आघात केला, स्पर्श विषयाने हत्ती संपवला, शब्द विषयाने हरिण संपवला, रूप विषयाने पतंग संपवला, रस विषयाने मीन संपवला आणि गंध विषयाने भृंगा संपवला. जर 5 विषयाने 5 प्राणी संपले तर हे 5ही विषय ज्या मनुष्याच्या ठिकाणी नांदतात, तो जर त्या विषयात हित पाहत असेल तर त्याचं मरण हे प्रत्येक क्षणाक्षणाला ओढवलेलं आहे. मुळात विषयात हित नाही. गुरुनाम गुरु चंद्रशेखर बाबा देगलूरकर म्हणतात, एकाच विषयाविषयी बोलतो, स्पर्श विषयाला अथवा शब्द विषयाला भुललेला हरिण. हरिणाला एवढा छंद आहे महाराज, हरिणाला शब्द फार आवडतात. तुमच्याकडे आहेत नाहीत मला माहिती नाही, भरपूर फार हरिण आहेत आमच्याकडे. आता पेरणी झाल्यावर पाठवायची असेल पुढच्या वर्षी तर देतो. आहेत भरपूर आहे तिकडे हरिण. त्या हरिणाला चांगलं ऐकायची सवय. कोणाला? हरिणाला. हरिणाला चांगलं ऐकायची सवय. असं गोड ऐकलं पाहिजे, गोड. पंडित भीमसेन जोशींचं एखादं पद असं लावलं ना, असं समाधी लागण्यासारखं आहे. आवाज आहे. लता दीदींचा आवाज आहे. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील. आता आम्ही परवा अजित कडकडेंचं लाईव्ह भजन ऐकलं, काय सुंदर गाता येत नाही का. हरिणाला ऐकण्याचा छंद. शब्द विषयाने हरिण शरीर संपवतो. पण मला परत ते बीन वाजवलीन, हे वाजवलीन, ते हरिण आलन, शिकार केली, परत त्या विषयात गुंतायचं नाही. पण पुराणात आलेली कथा आहे, एका राजाला म्हणे हरणाची शिकार करण्याचा फार मोठा छंद. दररोज घोड्याला टाच मारायची, जंगलामध्ये जायचं, बाणाने हरणांचा निशाणा धरायचा, त्याला मारायचा, त्याच्या शरीरात बाण अडकणार, त्याला मारल्यानंतर त्याची शिकार घेऊन घरी यावं, असा त्याला छंद जडलेला. 1 दिवस 2 दिवस बरेच वर्ष राजा अशी शिकार करत होता. पण त्या हरिण प्राण्यांना वाटलं दररोज राजा जंगलामध्ये येतो, आपल्या वंशापैकी एखाद्याला मारतो, निघून घेऊन जातो. पण त्यांनी विचार केला, म्हणे दिवसा आपल्याला राजा मारायला येतो, आपण असं करायचं, रात्रीच्या वेळेला जंगलात चरायला निघायचं, दिवसा आपण आपल्या गुफेच्या बाहेरच निघायचं नाही. सर्व हरिणांनी एकमताने विचार केला. हरिणी दिवसा बाहेर निघत नव्हता, राजा येत होता. पण राजाला शिकारीचा फार मोठा छंद, शिकार केल्याशिवाय राजाला करमेना असा राजाचा छंद. काही काही लोकांना भजनाचा काही काही भजन फार छंद असतो, भजन केल्याशिवाय करमतच नाही. आमचे अण्णा, हो, अण्णांना भजनाशिवाय अण्णांच्या घरचं साहित्य पाहिलं ना, नाही तर वारकऱ्याच्या घरी जायचं आणि म्हणायचं गाथा आहे का, छान म्हणायचं नाही महाराज. अण्णांच्या घरी बघा हार्मोनियम, ते बरोबर व्यवस्थित पखवाज, तबला बरोबर ठेवलेला, भजनाला ते सर्व साहित्य. आता त्यांच्या उत्सवाला भजने किती होते याच्यावरून संताराम अण्णांचं भजनावर किती प्रेम होतं यावरून ते सिद्ध होतं.
काय माहित पुढे भजन बंद पडते की काय. जवळजवळ काकडे आता सप्त्याला 7 दिवस बाहेर राहणारे गायक काकड्याला येत नाहीत हो, काकडा करत नाहीत. ज्ञानोबाऱ्याच्या पालखी सोहळ्यात बारीक निरीक्षण केलं महाराज. तुकोबाऱ्यांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात मोठमोठी नामांकित कीर्तनकार काकडा घेत असताना जर मालिका हातात घेत असतील तर आणखीन आपलं काय दुर्भाग्य आहे. गोड राजाला छंद. शिकारीला गेला, हरणा बाहेर दिसत नाहीत. 1 दिवस शिकार मिळाली नाही, 2 दिवस मिळाली नाही, राजा जेवला नाही. राजाला शिकारीचा छंद. राजा विचार करायचा आता आपल्याला शिकारीशिवाय करमत नाही. राजाचं राज्याकडे लक्ष नाही, राजाचं प्रजेकडे लक्ष नाही. प्रधान गेला राजाकडे, राजेसाहेब काय तुमचं चाललं, म्हणजे आक्रांत माजलंय आपल्या संपूर्ण राज्यामध्ये, तुमचं प्रजेकडे लक्ष नाही, राज्याकडे लक्ष नाही, काय झालं तुम्हाला. हे प्रधाना, अरे मला शिकार मिळत नाही, मला शिकार करण्याचा छंद आहे आणि दुसऱ्याकडून केलेली शिकार मला मान्य नाही. मला माझ्या हाताने दररोज एखादी शिकार केली तरच माझं मन रमतं आणि त्यातल्या त्यात हरिणांची शिकार करण्याचा मला छंद आहे. मग प्रधानाला वाटलं काय झालं असं. प्रधान राजेसाहेबांसोबत गेला पण तरी सुद्धा हरिणी येत नव्हत्या. राजा व्याकुळ झाला, राजा क्षीण झाला, राजाची तब्येत कमजोर व्हायला लागली. तेवढ्यात प्रधानाने आपल्या राज्यात दवंडी पिटवली. राजाचा एक फरमान आहे, जो कोणी राजाला शिकार करण्याची कला सांगेल की आता हरिणी जंगलात येत नाहीत पण हरिणींची शिकार कुठे जाऊन करावी लागेल असं जो सांगेल आणि त्याची पद्धत जो सांगेल त्याला अर्धराज्य देण्यात येईल, अशी दवंडी पिटवली. मग मोठमोठे त्यातले विद्वान, आता ते शिकारीतले विद्वान यायला लागले. हा सांगायला लागला, तो तसं सांगायला लागला, ते तसं सांगायला लागला, तो तसं सांगायला लागला. बरेच जण येऊन गेले पण तरी सुद्धा राजांना कळालं नाही. 5-6 महिने निघून गेले. राजा मरणप्राय अवस्थेत आहेत, राजा बिछाण्यावर पडलेला आहे. तेवढ्यात एक महात्मा त्या राज्यात आला. त्या राज्यातील त्याने तो विचार बघितला, म्हणे प्रजेत आक्रांत कसा काय मजला. मग त्याच्या लक्षात आलं राजाला शिकार मिळाली पाहिजे. तो महात्मा गेला. महात्मा प्रधानाकडे गेला, मला राजाला भेटायचंय. म्हणे कशासाठी. म्हणे राजाचं दुःख मी घालवतो. म्हणे काय. शिकारीचं दुःख. अहो तुम्ही साधू महात्मे, तुम्ही सज्जन महात्मा आणि राजाला शिकार मिळवून देण्यामध्ये तुमचं काय. म्हणे शिकार जर मिळाली नाही तर मी म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. म्हणे काय. राजाची मीटिंग बसवली. त्या संन्यासी महात्माचे आदरातिथ्य केलं. पण संन्यासी महात्मा साधा नव्हता. तो संगीत भजनामध्ये, संगीत कलेमध्ये निष्णात झालेला संगीत विशारद होता. नुसतं पत्रिकेवरचा संगीत विशारद नव्हता, तो खरा संगीत विशारद होता. तो संगीत विशारद होता. महात्मा संगीतामध्ये एवढा विशारद निष्णात झालेला महात्मा राजासोबत त्याची मीटिंग भरली. म्हटली, हे राजा, अरे मी एक संगीतकार आहे आणि संन्यासी सुद्धा आहे. माझ्याकडे जे विना नावाची एक वाद्य होतं, म्हणे हे विनावादन मी तुला शिकवणार आहे 6 महिने. त्या 6 महिन्यामध्ये तू या विनावादनामध्ये निष्णात होणार आहे. म्हणे त्याने माझं काय होणार आहे, शिकार कशी काय मिळणार आहे. अरे राजा, गोष्ट याच्या पलीकडे. निष्णात झाल्यानंतर 6 महिन्यानंतर जर तुला शिकार मिळाली नाही तर माझा शिरच्छेद कर, मला सुळावर चढव. राजा म्हटला ठीक आहे. शिकायला लागला. एक कला. पहिल्यांदा भूप राग, नंतर यमन राग, नंतर यमन कल्याण, अहिर भैरव, नट भैरव, नाही का, असे बरेच राग. नाही ते सालक वराडी, नाही का, असे काय काही राग सुंदर आहे. तो ते गाताना जाता ते जाणकार लोकांना माहिती आहे. मी साधा वार करूया. ते काही राग, सालक वराडी नावाचा राग. पध प ग रे नि सा आ ते दीप राग गायला की दिवे लागायचे. आता आपण राग गायला दिवे विसतील. व्यंकट स्वामी महाराज म्हणायचे मठात पंढरपूरला. कुत्रे शांत बसलेले असायचे काकडा होईपर्यंत आणि आपोआप उठून निघून जायचे. आवाज सुद्धा करत नव्हते. आपला आवाज ऐकले की कुत्रे भुंकायला लागते. माझ्या भावकीतला ऐकलं. सुद्या राजा म्हटला, संन्यासी महात्मा म्हटला, राजा ही कला माझ्याकडे शिक. मग एक राग शिकवायला सुरुवात केली. राजा एक राग शिकत होता, दुसरा राग शिकत होता. कोणत्या काळाला कोणता राग म्हटला पाहिजे, सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर कुठला राग म्हटला पाहिजे, नाहीतर काळानुसार राग ठरलेले आहेत.
माध्यान्ह काळाला कुठला राग आहे, दुपारी कुठला राग आहे, वेळेचे प्रत्येक वेळेचा एक एक राग त्या त्या पद्धतीचा त्यावेळेस तो ठरलेला आहे. मग 6 महिन्यात राजा निष्णात झाला. त्या विना कलेमध्ये राजा असा निष्णात झाला, सुंदर विना वाजवायला लागला. मग संन्यासी महात्म्याला राजा म्हटला, 6 महिने झाले साहेब, गुरुजी महाराज मी निष्णात झालो, सांगा मला शिकार कशी मिळेल. काही नाही राजा, हरिण नावाच्या प्राण्याला शब्द नावाचा विषय फार आवडत आहे. काय करायचं, घोडा ज्या वेळेस घेऊन तू जंगलात जातो त्यावेळेस तू ही विना आणि तुझा धनुष्यबाण सोबत घेऊन जायचा. तिथं गेल्यानंतर एकांत असणाऱ्या जंगलामध्ये हरिणी गुफेमध्ये आहेत हे तुला माहिती आहे, पण तू गुफेत जायचं नाही. एका सुंदर जागेवर बसून तू ही विना वाजवायला ज्या वेळेसचा जो राग आहे ज्या प्रसंगाचा तो वाजवायचा. या सुंदर स्वरांना विसरून त्या हरिणी तुझ्याकडे येतील आणि तुझ्याकडे आल्यानंतर हरणांची वेगवेगळी कळप तुझ्याकडे येतील. तू जवळच धनुष्य आणि बाण ठेवायचा. धनुष्याला हरिणी जवळ आल्या की धनुष्याला बाण लावायचा आणि त्यातल्या एखाद्या हरिणींना मारायचा, तुला तुझी शिकार मिळेल. राजाला हे पटलं. राजा जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर राजाने विनावादनाला सुरुवात केली. मोठमोठे हरिणींचे कळप त्या शब्दस्वराला भुलून तिथं आलेत. राजाने जवळच असणाऱ्या एक धनुष्य उचलला, त्याला बाण लावला. पण झालं असं, त्या कळपामध्ये एक युगल हरिणींचं जोडपं होतं. एक हरिण होतं आणि एक हरिणी होती. असं युगल जोडपं त्या शब्दस्वराला भुलून तिथं आलीत. आल्यानंतर राजाने आपला धनुष्य आणि बाण उचलला. राजाने नेम धरला आणि त्यातला मृणाभी ज्या मृगाच्या कंठामध्ये तो स्वर आहे, सुंदर असा मृग त्याला तिथे तो दिसला. त्या हरिणाच्या कंठामध्ये राजाच्या जो नर हरिण आहे त्याच्या कंठाला तो बाण छेदून गेला. गेल्यानंतर सर्व हरिणी आपल्या जीवाच्या आकांताने पळायला लागले. तो नर हरिण तिथं पडलेला आहे, पण त्याची जी मादी हरिणी आहे ती त्याच्याजवळ घुटमळत होती, सतत घुटमळत होती. साहेब, 3ऱ्या स्कंदामध्ये भागवतात कर्दम देवहूती, सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिलाचार्यांचा जन्म त्यांच्या उदरी आहे. कर्दम आणि देवहूतीचा संसार पहा. पती आणि पत्नी हे नातं फक्त विषयोपभोगाकडे नेणारं नाहीये, तर भगवंतानी भगवत प्राप्ती करता दिलेली आपल्याला सुवर्ण संधी म्हणजे आपला गृहस्थाश्रम आहे. राम ज्या वंशात जन्माला आले, रघुवंशामध्ये, त्या रघुवंशाचा राजा ज्यावेळेस इंद्राच्या ऐरावताच्या हार ज्यावेळेस त्या रघुराजाच्या पत्नीच्या छातीवर पडला आणि ती गतप्राण झाली त्याला भिवून, त्यावेळेस रघुराजाने लिहिलेले सुंदर वाक्य आहेत, ही फक्त माझी पत्नी नव्हती, ही माझी सखी होती, ही माझी मित्र होती, ही माझी प्रिय भार्या होती, ही माझी वडील होती. असे अनेक शब्द रघुने त्यावेळेस बोललेले आहेत. ती मादी हरिणी तिथं घुटमळायला लागली. ते केविलवान दृश्य पाहून त्या राजाच्या डोक्यात विचार आला, खाली पडलेला हा नर हरिण आहे आणि वर घुटमळणारी ही याची मादी हरिणी आहे, याची पत्नी आहे. शेखर महाराज सुंदर सांगतात, राजाच्या डोळ्यात अश्रू सुटले. राजाने ते केविलवान दृश्य पाहिलं. राजाने मनात विचार केला, आजपासून शिकार करायची नाही. बास, आता आपल्या जीवनात शिकार करायची नाही. अरे, एका पत्नीचा पती समोर मारला आणि तिच्या डोळ्यातले अश्रू राजाने पाहिले. राजा ढसाढसा रडायला लागला आणि राजाने बाण खाली ठेवला, धनुष्य ठेवला. राजा गुडघ्यावर बसला आणि त्या हरिणीच्या समोर हात जोडून राजा बसलेला आहे. राजा विनंती करतो, ए हरिणी, अगं मला माफ कर ग, मी तुझ्या पतीला माझ्या बाणांनी त्याचा कंठ विच्छेद केलेला आहे, मला तू माफ कर, मी तुझा अपराधी आहे. तुला मला शिक्षा द्यायची असेल तर हे बघ, याच झाडाला आता माझ्या घोड्याच्या लगामाने मला फाशीची शिक्षा दिली तरी मी भोगायला तयार आहे, मी तुझा अपराधी आहे. ए हरिणी, मला माफ कर, तू म्हणशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. त्यावेळेस असं म्हणतात, त्या हरिणीला वाचा फुटली आणि ती हरिण बोलायला लागली, राजा तू काही केलं नाही रे, मेली आमची जातच हरिणांची. आम्हाला शब्द विषय एवढा आवडतो, या शब्द विषयात आमचं हित नाही तरी आम्हाला तो शब्द विषय आवडतो. पण या शब्द विषयाला भुलून आम्ही गुफेत होतो,
पण तुझा स्वर आम्ही ऐकला, या स्वराला भुलून आम्ही इथं आलो आणि तू कंठछेद केला तोपर्यंत आम्ही भानावर नव्हतो. माझ्या पतीचा कंठविच्छेद झाला. राजा, माझी तुला एक मागणी आहे, तुला शिक्षा देत नाही. ज्यावेळेस माझ्या पतीचं शरीर घेऊन तू तुझ्या राज्यात घरी जाशील त्यावेळेस मात्र माझ्यासाठी एक काम कर. शृंग बेच कर धन करो, मांस बुन कर खाव. याची शिंग विकून तू धन मिळव, याचं मांस काढून तू खा, तुला खावं वाटलं तर. शृंग बेच कर धन करो, मांस बुन कर खाव. पण माझ्या पतीच्या शरीराची ज्यावेळेस तू चामडी काढशील ना त्यावेळेस त्याचं आसन तयार कर आणि त्या आसनावर बसून मात्र माझ्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे विनावादन त्या आसनावर कर. मेल्यानंतर सुद्धा शब्द विषय ज्या हरिणाला सुटत नाही असा एका विषयाने जर हरिणाचा घात होतो. तुमच्या आमच्याकडे तर 5 आहेत. शब्द नाही का? तुम्हा आम्हाला भजन ऐका वाटत नाही, तुम्हा आम्हाला गाणे ऐका वाटतात, तुम्हा आम्हाला स्पर्श विषय मऊ मऊ बिछाणावर बसायला आवडतं, तुम्हा आम्हाला रस विषय व्हेज अँड रस विषय, रूप विषय सुंदर देवाचं रूप पाहावं वाटत नाही, तुम्हा आम्हाला कचकच कांदा कापताना बोटा ऐकावी वाटते. गणपतीच्या पुढे पण शब्द स्पर्श रूप रस गंध, तुम्हा आम्हाला हा वारकरी संप्रदायाचा गंध घ्यावा वाटत नाही. तुम्ही आम्ही वेगळ्या प्रकारचा गंध घेतो. बोले क्या चल रहा है, फॉग चल रहा है, नाही का? अशी याडीचे नाही का? आपलं पंचविषयात हित नाही म्हणून जो खरं आपल्या हिताविषयी जागता आहे या पंचविषयाच्या पलीकडे, या पंचविषयात सुख नाहीत पण तो परमानंद नावाच्या सुखात जो आपल्या हितात रत आहे असा आपुलिया हिता जो असे नुसतं हित नाही जागता, धन्य माता धन्य पिता तयाचिया, असे जे हिताविषयी जागते आहेत ते कुडी आणि कन्यापुत्र सात्विक आहेत. त्याचा हरिक जगाच्या मालकाला वाटतो. हे जगद्गुरु तुकोबारा या भंगाच्या दुसऱ्या चरणात कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, 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 कुळी
तयाचा हरिख वाट देवा तयाचा हरिख वाट देवा पुरी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिख वाट देवा तयाचा हरिख वाट देवा जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय विठोबा रघुमाई बोला पुंडरी गौरदारी विठ्ठल श्री नारायण जे आपल्या हिताविषयी जागते आहे ते कन्यापुत्र सात्विक आहे. तयाचा हरिक वाटे देवा. मायबापाविषयी बोलावं तेवढं थोडं आहे. अनेक लोकांनी मायच सांगितली. आई माझी माय अशी असते. साने गुरुजींनी श्यामची आईच रेखाटली. पण बाप जरा वंचितच ठेवला काही लोकांनी. काही लोकांनी बाप रेखाटला कसा माहिती आहे? निबर, मारणारा, पैसे मागितला तर मारणारा, निर्भीड. पण एक बोलू, आई आपल्या आता खाण्याची चिंता करते पण बाप आपल्या भविष्याची चिंता करत असतो. किती बाप सांगू आता, आपल्या चारही लेकरासाठी देहांत प्रायश्चित्त घेणारे विठ्ठलपंत कोणाला का दिसले नाहीत? ज्ञानोबाराय आदी भावंडांना जन्म देणारी रुक्मिणी माता सगळ्यांना दिसते. पण आपल्या लेकरासाठी देहांत प्रायश्चित्त घेणारे विठ्ठलपंत, मी जातो रुक्मिणी तू येऊ नको, असे म्हणणारे कोणाला दिसले नाही. ऐका, जन्म देणारी देवकी सर्वांनाच दिसली. पण एवढ्या यमुनेच्या डोहातून आपल्या लेकराला नाकातून पाणी निघालं तरी माझ्या लेकराचा प्राण वाचावा याकरता लेकराला पुरातून नेणारे वसुदेव कोणाला दिसले नाहीत. बाप काय आहे माहिती आहे का? बाप एक सुंदर गाणं आहे आता सध्या व्यवहारात, बाप तो बाप रहेगा. बाप तो बापच आहे. किती सुंदर वाक्य आहे ना ते, बाप तो बाप रहेगा. एका पोराचा सुंदर स्टेटस होतं, त्याने वडिलासोबत फोटो काढला आणि त्याच्या खाली लिहिलं होतं बाप तो बाप रहेगा. वडील वडील आहे. किती कष्ट आहेत. आता जुन्या काळातल्या या शेतकऱ्यांनी सर्व कष्ट घेतले नाही का? आम्हाला एक बाप नावाची कविता होती 4थ्या वर्गात. शदी माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथ राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई काय त्यानं केलं पाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. नाही का? बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या थेंबाला हिऱ्या मोतीचा गुलाब. बापावर बोलत तेवढं छोडच. आता ते प्रमाणाविरहित मला शोभा देणार नाही. म्हणून कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. नामयज्ञ केला म्हणजे हे कन्यापुत्र सात्विक आहेत असं सिद्ध झालं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मला अशा महात्म्याची सेवा घडावी जो सात्विक आहे, ज्याचे माता पिता धन्य आहे, जो आपल्या हिताविषयी जागताय. पण महाराज तो करतो काय? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आता गीतेचा काय विचार आहे? गीता हा शब्दच आहे. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 मुखाने म्हटलं तरी त्याला पुनरावृत्ती नाही. आणि भागवत तर आपल्याला
यत्र ज्ञान विराग सहितम नैष्कर्म्य माम दुष्कृतम या अवस्थेवर नेणारा आहे. जे गोकर्णाने आपल्या पिता आत्मदेवाला सांगितलं की बाबा देहेस्ति मंसुरुदिरे अभिमती त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममतां विमुंच. काय वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठम. बाबा तुम्ही वैराग्य रागरस धारण करून संपूर्ण जीवन आपला आनंददायी बनवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा पंचक्रोशीतील सर्व वैष्णवांच्या चरणावर समर्पित करून कीर्तनाकरता उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या चरणावर समर्पित करून वंदनीय कैलासवासी गणपतरावजी सुंदररावजी मुसळे यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम